चॅनल आपली टीचर। आजच्या एपिसोडमध्ये आपण क्लास 8 मॅथ्समधला 10th चॅप्टर शिकणार आहोत, जो आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स। आजच्या एपिसोडमध्ये आपण पॉलिनॉमियल्स म्हणजे काय ते पाहणार आहोत, म्हणजेच इंट्रोडक्शन ऑफ पॉलिनॉमियल। त्याचबरोबर डिग्री ऑफ पॉलिनॉमियल हा आपला सेकंड पॉईंट असणार आहे। पॉलिनॉमियलची डिग्री कशी फाइंड आउट करायची किंवा कशी ओळखायची, आपला थर्ड पॉईंट असणार आहे हाऊ टू डिव्हाइड मोनोमियल बाय मोनोमियल। तर एका मोनोमियलने दुसऱ्या मोनोमियलला कसं डिव्हाइड करायचं हा आपला थर्ड पॉईंट असणार आहे। आणि आपला फोर्थ पॉईंट असणार आहे हाऊ टू डिव्हाइड पॉलिनॉमियल बाय मोनोमियल। तर पॉलिनॉमियलला मोनोमियलने कसं डिव्हाइड करायचं हा आपला फोर्थ पॉईंट असणार आहे। असे 4 पॉईंट्स आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकाल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। हॅलो स्टुडंट, सो आपला क्लास 8 मॅथ्समधला 10th चॅप्टर आहे डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स। सो पॉलिनॉमियल्स म्हणजे काय ते आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर पॉलिनॉमियल्सवर आपण कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स करू शकतो हे सुद्धा आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत। सो आपला फर्स्ट पॉईंट आहे इंट्रोडक्शन टू पॉलिनॉमियल। पॉलिनॉमियल म्हणजे नेमकं काय? इफ इंडेक्स ऑफ ईच टर्म ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन इन वन व्हेरिएबल इज ए होल नंबर देन एक्सप्रेशन इज कॉल्ड पॉलिनॉमियल। तर ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या प्रत्येक टर्ममधला इंडेक्स हा होल नंबर असतो, पण असं अल्जेब्रिक एक्सप्रेशन हे एकाच व्हेरिएबलमध्ये असलं पाहिजे। तर अशा प्रकारच्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सला आपण पॉलिनॉमियल्स असं म्हणतो। फॉर एक्झाम्पल x² + 2x + 3। तर तुम्ही ते बघू शकता, हे x या व्हेरिएबलमधील अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे आणि xचा इंडेक्स हा होल नंबर आहे। फॉर एक्झाम्पल x² ही एक टर्म झाली आणि ह्याच्यामध्ये xचा इंडेक्स हा 2 आहे, जो होल नंबर आहे। 2x इथे सुद्धा xचा इंडेक्स हा 1 आहे। जेव्हा इंडेक्स नसतो तेव्हा तिथे 1 असतो, त्यामुळे एक्सचा इंडेक्स हा 1 आहे आणि 1 सुद्धा होल नंबर आहे। आणि 3 म्हणजेच 3x0। सो इथे एक्सचा इंडेक्स 0 म्हणजे x⁻0 म्हणजे त्याची व्हॅल्यू 1 होते, त्यामुळे आपण इथे काही सुद्धा लिहिलेलं नाही आहे। त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता हे x या व्हेरिएबलमधील अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे आणि इथे प्रत्येक टर्मचा इंडेक्स हा होल नंबर आहे। तर अशा अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण पॉलिनॉमियल असे बोलणार। सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया, 3y² + 2y² + y + 5। तर इथे सुद्धा हे y या व्हेरिएबलमधील अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे आणि ते वायचा इंडेक्स हा होल नंबर आहे। फॉर एक्झाम्पल फर्स्ट टर्ममध्ये वायचा इंडेक्स हा 2 आहे, सेकंड टर्ममध्ये सुद्धा वायचा इंडेक्स हा 2 आहे, थर्ड टर्ममध्ये वायचा इंडेक्स हा 1 आहे आणि फोर्थ टर्ममध्ये वायचा इंडेक्स हा 0 आहे। त्यामुळे हे y या व्हेरिएबलमधील अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे आणि इथे प्रत्येक टर्ममध्ये वायचा इंडेक्स हा होल नंबर आहे। त्यामुळे ही 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स ही पॉलिनॉमियल्स आहेत। आपला नेक्स्ट पॉईंट आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। सो आपण पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत। द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इन ए गिवन पॉलिनॉमियल इज कॉल्ड द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल। फॉर एक्झाम्पल 7x² + 5x + 4x³ + 8x⁵. सो इथे तुम्ही बघू शकता हे पॉलिनॉमियल आहे, कारण इथे एकच व्हेरिएबल आहे, प्रत्येक टर्ममध्ये एकच कॉमन व्हेरिएबल आहे जे आहे x आणि ते xचा इंडेक्स हा होल नंबर आहे। त्यामुळे x या व्हेरिएबलमधील हे पॉलिनॉमियल आहे। त्यामुळे आपण xचा जो सर्वात मोठा इंडेक्स आहे तो पाहणार। इथे xचा इंडेक्स हा 5 आहे, जो सर्वात मोठा आहे। त्यामुळे या पॉलिनॉमियलची डिग्री ही 5 येणार, त्यामुळे ते आपण लिहिणार डिग्री = 5। सेकंड एक्झाम्पल आपण पाहूया, 9z⁻7 - 5z⁻1 + 3z² + 4z⁸. सो इथे झेडचा सर्वात मोठा इंडेक्स हा 8 आहे, त्यामुळे इथे या पॉलिनॉमियलची डिग्री ही 8 येणार। त्यामुळे पॉलिनॉमियलची डिग्री फाइंड आउट करताना आपण व्हेरिएबलचा सर्वात मोठा इंडेक्स फाइंड आउट करणार आणि तोच नंबर आपल्या पॉलिनॉमियलची डिग्री असणार आहे। सो पॉलिनॉमियल हे एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे
त्यामुळे अल्जेब्रिक एक्सप्रेशनवर आपण जे काही ऑपरेशन्स परफॉर्म करतो ते सर्व ऑपरेशन्स आपण पॉलिनॉमियल परफॉर्म करू शकतो. सो स्टुडंट, आपला नेक्स्ट पॉईंट आहे टू डिवाइड मोनोमियल बाय मोनोमियल. सो मोनोमियल म्हणजे ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये एकच टर्म असते अशा अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण मोनोमियल असं बोलतो. सो इथे आपण मोनोमियल आणि मोनोमियलचं डिव्हिजन करणार आहोत. सो दोन मोनोमियलचं आपण इथे डिव्हिजन करणार आहोत. तर आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 15p क्यूब डिवाइड बाय 3p. सो इथे आपण 3pने 15p क्यूबला डिवाइड करणार आहोत. सो हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण दोन वेजने सॉल्व करू शकतो. 15p क्यूब म्हणजेच p इंटू p इंटू p डिवाइड बाय 3p 3 इंटू p. सो 3 1 3 3 5 15 आणि 1pला 1p कॅन्सल आउट झाला, त्यामुळे इथे आपला आन्सर येणार 5p स्क्वेअर. हा एक वे झाला. आणि सेकंड वे मध्ये आपण काय करणार, 3pचा असा मल्टिप्लायर आपण फाइंड आउट करणार ज्यामुळे या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपला आन्सर येणार 15p क्यूब. सो डिव्हिजन हे मल्टिप्लिकेशनच्या अपोजिट ऑपरेशन असतं, त्यामुळे इथे आपण 3pचा असा मल्टिप्लायर फाइंड आउट करणार ज्यामुळे आपला आपलं मल्टिप्लिकेशन 15p क्यूब येईल. सो इथे एक p ऑलरेडी आहे आणि ते 3p आहे, त्यामुळे इथे p स्क्वेअर येणार. आणि 3ला इथे मल्टिप्लाय केल्यावर आपला आन्सर 15 येतं. तर 3ला 5ने मल्टिप्लाय केल्यावर आपला आन्सर 15 येतं. त्यामुळे 3pला जर आपण 5p स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येणार 15p क्यूब. त्यामुळे आपला आन्सर इथे आलेला आहे 5p स्क्वेअर. सो अशा दोन वेजने तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व करू शकता. तुम्हाला जो वे इझी वाटेल तो तुम्ही यूज करू शकता एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी. आपलं सेकंड एक्झाम्पल आहे -36x raised to 4 डिवाइड बाय -9x. सो -36 इंटू x raised to 4 म्हणजे x चा 4 वेळा मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय -9x. सो इथे 1xला 1x कॅन्सल आउट झाला, मायनस आणि मायनस हे दोन्ही साईन एकमेकांना कॅन्सल आउट झाले कारण ते डिव्हिजनमध्ये आहेत म्हणून. आणि 9 4 36, त्यामुळे आपला आन्सर येणार +4x raised to क्यूब. x क्यूब हे आपला आन्सर येणार 4x क्यूब. सो मी तुम्हाला आधीच्या एक्झाम्पलमध्ये जो वे सांगितला तो वे तुम्हाला इझी वाटत असेल तर तुम्ही त्या वेळेने सुद्धा एक्झाम्पल हे सॉल्व करू शकता किंवा ह्या वेळेने सुद्धा एक्झाम्पल सॉल्व करू शकता. हा वे मला इझी वाटतो त्यामुळे मी हा वेळेने एक्झाम्पल सॉल्व करते. सो स्टुडंट, आपला नेक्स्ट पॉईंट आहे टू डिवाइड ए पॉलिनॉमियल बाय मोनोमियल. सो आता आपण मोनोमियलने पॉलिनॉमियलला डिवाइड करणार आहोत. सो आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे 3x क्यूब प्लस 8x स्क्वेअर डिवायडेड बाय 2x. सो इथे आपण 2xने 3x क्यूब प्लस 8x स्क्वेअरला डिवाइड करणार आहोत. सो सिम्पली आपण डिव्हिजन परफॉर्म करून घेऊया. 6x क्यूब प्लस 8x स्क्वेअर डिवायडेड बाय 2x. सो इथे आपण 2xचा असा मल्टिप्लाय फाइंड आउट करणार ज्यामुळे आपला आन्सर येणार 3x क्यूब. सो 2ला आपण जर 3ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर 6 येतो आणि xला आपण x स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतो x क्यूब. त्यामुळे आपला इथे क्वेश्चन येणार 3x स्क्वेअर मायनस 6x क्यूब. सो इथे रिमाइंडर उरला 0 प्लस हे 8x स्क्वेअर आपण खाली घेतले. सो आता आपण 2xचा असा मल्टिप्लायर फाइंड आउट करणार ज्यामुळे आपला आन्सर येणार 8x स्क्वेअर. सो 2ला जर आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं 8 आणि xला जर आपण xने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं x स्क्वेअर. त्यामुळे आपल्याला इथे क्वेश्चन येणार 4x प्लस हे प्लस साईनवरती इथे प्लस येणार 4x. सो मायनस 8x स्क्वेअर. त्यामुळे आपला रिमाइंडर उरला 0. त्यामुळे आपल्या इथे क्वेश्चन येणार 3x स्क्वेअर प्लस 4x आणि इथे आपला रिमाइंडर होणार 0. सो जेव्हा आपण पॉलिनॉमियलचं डिव्हिजन किंवा डिव्हिजन परफॉर्म करत असू तेव्हा
जर आपला रिमाइंडर 0 आला तर आपला आन्सर आपलं डिव्हिजन हे ऑपरेशन संपणार, किंवा जर रिमाइंडरचा इंडेक्स हा डिव्हायझरचा इंडेक्सपेक्षा कमी असेल तरीसुद्धा आपलं ऑपरेशन्स तिथे परफॉर्म होणार. फॉर एक्झाम्पल इथे आपलं रिमाइंडर 0 आलेला आहे, त्यामुळे ते आपला डिव्हिजन हे ऑपरेशन परफॉर्म झालेलं आहे. आपण पुढे एक एक्झाम्पल अशा प्रकारचं पाहूया ज्यामध्ये आपला रिमाइंडर हा 0 उरत नाही, पण रिमाइंडरचा इंडेक्स हा डिव्हायझरच्या इंडेक्सपेक्षा किंवा रिमाइंडरची डिग्री ही डिव्हायझरच्या डिग्रीपेक्षा कमी असते, तेव्हासुद्धा आपलं इथे डिव्हिजन ऑपरेशन परफॉर्म होतं. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे 15y⁴ + 10y³ - 3y डिवाइड बाय 5y². सो इथे आपण 15y⁴ + 10y³ - 3y² 5y² ने डिवाइड करणार आहोत. सो 5y² असा मल्टिप्लाय आपण फाइंड आउट करणार, ज्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार 15y⁴. सो 5ला आपण जर 3ने मल्टिप्लाय करता आपला आन्सर येतं 15, आणि y² आपण जर y² ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं y⁴. त्यामुळे 3y² हा आपला पहिला क्वेश्चन येणार आहे, 3y², त्यामुळे -15y⁴. 15y⁴ - 15y⁴ आपला रिमाइंडर उत्तर झालं, प्लस 10y³ - 3y² हे आपण तसंच खाली लिहिले. सो आता आपण 5y² असा मल्टिप्लाय फाइंड आउट करणार, ज्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार 10y³. सो 5ला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं 10, आणि y² जर आपण yने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं y³. त्यामुळे 2y हा आपला नेक्स्ट क्वेश्चन झाला. 2y - 10y³. 10y³ - 10y³ आन्सर येतं 0, -3y² हे आपण असंच खाली लिहून घेतले. सो आता आपण 5y² असा मल्टिप्लाय फाइंड आउट करणार, ज्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार 3y². सो y² इथे आहे आणि y²ला, सो y²ला 1ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं y², त्यामुळे इथे आपण काहीच लिहिणार नाही. आणि 5चा अशा प्रकारे आपण मल्टिप्लायर फाइंड आउट करणार, ज्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार -3. सो आपण 5ला -3 डिवाइड बाय 5 -3/5ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर 5ला 5 कन्सिडर झालं आणि आपला आन्सर येतं -3. त्यामुळे नेक्स्ट कोइफिशियंट झाला, ते नेक्स्ट क्वेश्चन झाला -3/5 -3/5 मायनसचं साईन ते झालं प्लस, त्यामुळे मायनस आणि प्लस एकमेकांना कॅन्सल आउट झाले आणि आपला रिमाइंडर उरला 0. सो अशा प्रकारे इथे आपला क्वेश्चन आलेला आहे. +2y - 3/5 आणि आपला रिमाइंडर दिलेला आहे. सर हे रिमाइंडर आहे, ते रिमाइंडर आणि रिमाइंडर आपला उरलेला आहे 0. सो स्टुडंट आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे 12p³ - 6p² + 4p डिवायडेड बाय 3p². सो इथे आपण 12p³ - 6p² + 4p डिवायडेड बाय 3p². सो इथे सुद्धा आपण सेम ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहोत. 3p² असा मल्टिप्लायर आपण फाइंड आउट करणार, ज्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार 12p³. सो 3ला जर आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं 12, आणि p² जर आपण pने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं p³. आपला फर्स्ट क्वेश्चन असणार आहे 4p - 12p³ 0 -6p² + 4p. सो आता 3p² असा मल्टिप्लाय आपण फाइंड आउट करणार, ज्यामुळे आपल्याला आन्सर मिळणार 6p². सो 3ला जर आपण -2ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं 6, आणि p² जर आपण 1ने मल्टिप्लाय केलं तर आपला आन्सर येतं p². सो आपलं इथे क्वेश्चन येणार -2 -6p²
मायनस मायनस इथे प्लस होणार, त्यामुळे -6p² + 6p² एकमेकांना कॅन्सल आउट झाला आणि आपला आन्सर इथे आलं 0 आणि 4p. सो 3p². सो तुम्ही बघू शकता इथे रिमाइंडर आपला उरलेला आहे 4p, पण 4p या टर्मची डिग्री आहे 1 आणि आपला जो डिवायझर आहे 3p² ह्या टर्मची डिग्री आहे 2. सो इथे रिमाइंडरची डिग्री ही डिवायझरच्या डिग्रीपेक्षा कमी आहे, त्यामुळे इथेच आपलं डिव्हिजन हे ऑपरेशन परफॉर्म झालेलं आहे. त्यामुळे इथे आपला क्वेश्चन येणार 4p - 2 आणि आपला रिमाइंडर उरणार इथे आपला 4p. सो अशा प्रकारे आपण 2 ऑपरेशन्स इथे शिकलो, डिव्हायडिंग मोनोमियल बाय मोनोमियल अँड डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल अँड मोनोमियल और डिवायडिंग पॉलिनॉमियल बाय मोनोमियल. ते 2 ऑपरेशन्स आपण इथे परफॉर्म केलेले आहेत आणि ह्या 2 ऑपरेशन्सवरून आता आपण प्रॅक्टिस सेट 10.1 सॉल्व करणार आहोत. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.